नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण राईट वॉटर कंपनीचा सोलर पंप मोबाईलवरती कसा ऑपरेट करायचा याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, हा राईट वॉटर कंपनीचा कंट्रोलर आहे. याला चालू करण्यासाठी या ठिकाणी दोन सिस्टीम देण्यात आलेल्या आहेत. पहिली म्हणजे या ठिकाणी ऑन ऑफ बटन देण्यात आले. तुम्ही याच्या साहाय्याने देखील हे कंट्रोलर म्हणजे आपली मोटर चालू बंद करू शकता, किंवा दुसरी सिस्टीम म्हणजे या ठिकाणी एक ऑनचं बटन देण्यात आले आणि दुसरं ऑफचं बटन देण्यात आले. या दोन प्रकारे आपण चालू शकतो. तिसरा प्रकार म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण याला मोबाईल ऑपरेट देखील करू शकतो. मला सर्वप्रथम राईट वॉटर कंपनी सोलर पंप चालू करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्ले स्टोअरवरती SSPRMS हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे. SSPRMS हे ॲप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर हे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी आपल्याला चालू करायचं आहे. चालू केल्यानंतर तुम्ही साईटला बघू शकता, जो सिरियल नंबर दिसत आहे आपल्या कंट्रोलरच्या साईटला, जो डिव्हाइस ID येतो त्या ठिकाणी टाकून आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पासवर्ड सेट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये ऑनलाईन डिव्हाइस जर तुमचं ऊन असेल त्याच वेळेस हे डिव्हाइस तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन दिसेल. जर ऊन नसेल तर हे डिव्हाइस तुम्हाला त्या ठिकाणी ऑफलाईन दिसेल. ठिकाणी डिव्हाइस ID दिसत आहे लेटेस्ट अपडेट, म्हणजे आपण या ठिकाणी याच्यामध्ये केव्हा लॉग इन केलेले होते. त्यानंतर टायमरमध्ये आपल्याला काय करता येईल की ही मोटर आपल्याला कोणत्या टायमिंगला चालू करायची, कोणत्या टायमिंगला ऑटो ऑफ करायची, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी टायमिंग पुन्हा जाऊन चालू करण्याची गरज नाही. ती रोज त्याच वेळेस चालू होईल आणि त्याच वेळेस ऑफ होईल. त्यासाठी तुम्हाला इथे टायमिंग सेट करता येतो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, इथं मोटर स्टेटस ऑफ दिसत आहे, म्हणजे आपली मोटर त्या ठिकाणी बंद आहे. जर आपल्याला मोटर चालू करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रेड बटनावरती क्लिक करून इथे नोटिफिकेशन येतं, आर यू स्टार्ट टू मोटर. या ठिकाणी स्टार्ट केल्यानंतर आपली मोटर त्या ठिकाणी चालू होणार आहे. या ठिकाणी थोडासा वेळ लागतो. रिफ्रेश केल्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपली मोटर चालू झालेली आहे आणि आपले पाणी देखील त्या ठिकाणी तुम्हाला साईडला मी दाखवून देतो की कशा प्रकारची चालू केल्या या ठिकाणी मोटर पाणी मारत आहे. जर मित्रांनो त्यानंतर जर आपल्याला मोटर बंद करायची असेल तर पुन्हा आपल्याला या ठिकाणी जे ग्रीन कलरचं बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी आर यू शुअर टू स्टॉप मोटर त्यावरती क्लिक केलं की आपली मोटर त्या ठिकाणी बंद होऊन जाते. स्टेटस अपडेट करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही रिफ्रेश करायचे, जेणेकरून आपली मोटर आपली चालू आहे की बंद आहे आपल्या त्या ठिकाणी दिसेल. थोडंसं खाली आल्यानंतर काय तर टुडेज रन हवर, म्हणजे आज आपण दिवसभरात मोटर किती तास चालवली या ठिकाणी ते दिसतं. त्यानंतर टोटल रन हवर, म्हणजे आपण जेव्हापासून मोटर घेतली तेव्हापासून आपण किती तास ही मोटर चालवली हे या ठिकाणी आपल्याला दिसते. त्यानंतर स्टॅटिस्टिक चार्टमध्ये काही टेक्निकल गोष्टी आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर प्रोफाईलमध्ये आपण आपल्याला मोबाईल नंबर अपडेट करता येतो, आपल्या लँग्वेज चेंज करता येते. या ठिकाणी आपल्याला हिंदी लँग्वेज पण त्या ठिकाणी सिलेक्ट करता येते. अपडेट करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हिंदीमध्ये माहिती मिळते. तर मित्रांनो, अशा प्रकारे राईट वॉटर कंपनीचा सोलर पंप आपण या ठिकाणी मोबाईलच्या सहाय्याने ऑपरेट करू शकतो. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.